नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक, धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, पोलिसात गुन्हा दाखल। लाखांदूरच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला लाखांदूरकडून पवनीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना तालुक्यात घडली। ही घटना 15 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास डोकेसरांडी ते पाऊंगावच्या मधात असलेल्या कालव्याच्या पुलावर घडली। या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। धनपाल उद्धवराव कोरे वय 42 वर्षीय, राहणार पाऊंगाव असे घटनेतील जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून जखमी दुचाकीस्वाराच्या भावाच्या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालकाविरुद्ध लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाऊंगाव येथील धनपाल कोरे हे आपले खाजगी काम आटोपून त्यांच्या हिरो होंडा कंपनीच्या MH31R9969 क्रमांकाच्या दुचाकीने नजीकच्या डोकेसरांडी इथून स्वगावी पाऊंगाव येथे परत येण्यास निघाले। दरम्यान वाटेत लाखांदूरकडून पवनीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या MH36AL1862 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या क्रेटा चारचाकी वाहनाच्या चालकाने ताब्यातील कार हायगईने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली। यात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला। यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। दरम्यान जमावकर्त्यांनी जखमी दुचाकीस्वाराला स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते। ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर जखमीस भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। या घटनेत जखमी दुचाकीस्वाराच्या भावाच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलीस स्टेशन येथे सदर चारचाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे करीत आहेत।